फायबर म्हणजे नेमकं काय? तर फायबर एक आपल्या आहारामधला असा घटक आहे की ज्याच्यामुळे तुमचं जो काही मल आहे किंवा तो बाहेर पडण्यासाठी किंवा तुमचा जो काही गटचा बॅलन्स करण्यासाठी असणारा फॅक्टर आहे तो. तर त्याच्यामुळे तुम्ही जसं फायबरचं इंटेक तुमचं व्हॅरी करतं तसं तुमच्या पूर्णपणे मोशन्स किंवा तुमचे जे काही गट मुवमेंट आहेत याच्यामध्ये खूप सारे बदल आपल्याला बघायला मिळतात. जसं की आता कॉन्स्टिपेशन होणं किंवा लूज मोशन होणं हे प्रकार आपण थोडक्यात विचारात घेऊ शकतो. त्यातल्यात आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत बद्धकोष्ठता, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने फायबर इंटेक जर आपला आयडियल नसेल किंवा जो आपल्या शरीराच्या गरजेनुसार जर नसेल तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास हा बऱ्यापैकी जाणवतो. आयडियल म्हणजे किती पाहिजे? आता एक स्टँडर्ड रिक्वायरमेंट प्रमाणे जर म्हटलं तर आपण एक 24 ग्राम ते 30 ग्रामच्या मध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करतो जनरली. तर मिनिमम तेवढं फायबर आपल्या डेलीच्या इंटेकमध्ये गेलंच पाहिजे. जर एवढं फायबर इंटेक जर आयडियली आपण जर घेतलं तर आपल्याला जनरली प्रॉब्लेम येत नाहीये. कारण फायबर एक रॉ मटेरियल आहे की ज्यामुळे आपल्या गटचा जो काही बॅक्टेरिया आहे तो प्रॉपर फॉर्म होतो आणि तो त्याचा बॅलन्स चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो. तो जर चांगल्या पद्धतीने मेंटेन झाला तर आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेसारखा जो प्रॉब्लेम आहे हा सहसा जाणवत नाही.